वळवली स्टेशनवरती आलो आम्ही। मागच्या वेळेस आपला फर्स्ट व्लॉग होता जो विसापूरच्या वेळेस आपण ट्रेनने इथे चाललो होतो आणि आज आपण चाललोय लोहगडला। सो हाच तो स्पॉट आहे ज्यावेळेस मागच्या वेळेस आपण शूट केलेला आपल्या विसापूरच्या फोर्टच्या वेळेस। सो तुम्ही ट्रेनने येऊ शकता इथे। आपण आज चाललोय लोहगडला आणि आपल्याकडे बाईक्स आहेत। सो चला। सो गाडीने आम्ही वरती चाललो खरं गडावरती, पण आम्ही सजेस्ट करू की जर तुम्ही रेनी सीझनमध्ये येत असाल तर गाडी अजिबात डोंगरावर आणू नका। रस्ता खूप डेंजर आहे कारण, आणि रेनी सीझनमध्ये ते एकदम हाडू होऊन जाईल। सो रेनी सीझनमध्ये जर येत असाल तर गाडी लोहगडवरती घेऊन नक्कीच येऊ नका। चालत या, 6 किलोमीटरचा ट्रेक आहे, जास्त नाही आहे, सहज करू शकता तुम्ही लोक। जय शिवराय। पार्किंग तिकीट 20 रुपये काढून आम्ही आता वडापाव खातोय खाली। किल्ल्याची ट्रेक इथून स्टार्ट होतोय। सो ट्रेक तर स्टार्ट करूच आपण। आजूबाजूला भरपूर माकडे आहेत, त्यांच्यापासून सावधान। आधी काहीतरी खाऊयात म्हणलो वरती कारण चालायचं आहे भरपूर। चला बघूयात आता खाऊन झालं कवर काय भेटतं। येस, इथून आपला ट्रेक स्टार्ट होतोय। नेम प्लेटनुसार गडाचा टाईम दिला आहे 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत। 5 वाजेपर्यंत दिलं। 5 पर्यंत आपल्याला खाली उतरायचं आहे। तो चला बघूयात ट्रेक स्टार्ट होतो। सो खालून थोडंसं वर चालत आल्यावरती आपल्याला इथे तिकीट काउंटर भेटतं आहे। 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन जर तुम्ही इंडियन असाल, आणि नॉन इंडियनला 300 रुपीज आहे। पण ठीक आहे, तिकीट घेत आहेत, पण गाड्याचं मेंटेनन्स चांगलं ही चांगली गोष्ट आहे, काहीच हरकत नाही 25 रुपये द्यायला। चला आता वरती बघूया। गडाच्या अर्ध्या वाटेवर आलो आपण। आपल्या मागे दिसतं आपल्याला लोहगड, आणि याच साईडला त्याच प्रकारे या साईडला आलो तर आपल्याला इथूनच विसापूरचा फोर्ट लगेच स्पष्ट दिसू शकतो। मस्त यार, एकच ट्रेकमध्ये दोन्ही गड कव्हर होत आहेत आपले। बॅक साईडला लिंगाणा दिसतोय आणि तो एक मस्त व्ह्यू आहे एकच। चल गडावरती जसं आपण वरती येतो तसं गडाचं सौंदर्य अजून वाढत चाललंय। गडाची तटबंदी, बुरुज, त्याचं सगळं बांधकाम इतकं सुंदरपणे अजून सगळं टापटिपीत दिसतंय। वन ऑफ द मोस्ट मेंटेन फुल फोर्ट म्हणू शकतो आपण याला। काय सुंदर फोर्ट आहे। जसं आपण वर चाललोय तसं गडाची सुंदरता अजून आपल्या डोळ्यासमोर येत राहते। वा, क्या मस्त आहे। गणेश दरवाजा साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे, सुंदर प्रकारे सर्व नक्षीकाम अजून आहे ते सुव्यवस्थित आहे। मस्त आहे का। गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा, त्याचं नाव लिहिलं आहे। अर्थातच गणपती बाप्पांना पहिलं मानलं जातं म्हणून त्याचं नाव लिहिलं असणार आहे। सुंदर। चला आता बापू वरती जाऊयात। तुला आतमध्ये आलं, इथं बहुतेक पहारेदारांसाठी बसण्याची व्यवस्था केली यांनी, आणि आतमध्ये काही तोफा ठेवल्यात। कृपया तोफेंवर बसू नये। गडाची तटबंदी तुम्ही बघू शकता शत्रूंपासून वाचवण्यासाठी। जसं की इतिहासात गेलं या गडावरती भरपूर आपला खजिना वगैरे लपवलेला गेलेला। सो कधी गडावर चुकून आक्रमण झाला तर इथूनच त्यांना अडवू शकतो आपण। पुढे दरवाजात येणारच नाही शत्रू, इथूनच काय करायचं आहे तो आक्रमण आपण करू शकतो। सो सुरक्षेच्या नियोजनाने खूप मस्त सोय केली आहे। अर्थातच आर्किटेक्चर इंजिनियर त्या काळातले ग्रेट होते, आमच्यापेक्षा तरी नक्कीच। गाड्याचा दुसरा दरवाजा आहे, नारायण दरवाजा त्याचं नाव आहे। गाड्याची दुसरी सेफ्टीसाठी हा दरवाजा वापरला जाणार आहे। चला बघूयात त्याची बनावट कशी आहे, जवळून बघूयात। चला। सो गडाचा तिसरा दरवाजापाशी आलो आपण। हनुमान दरवाजा त्याचं नाव लिहिले आपण वाचू शकतो।
तसं हनुमानासारखं काही तर दिसत तर नाही, पण गडाला हनुमान दरवाजाचं नाव दिलं आहे. तसं ही गडाचा 3रा दरवाजा आहे हा. अजून काही पुढच्या अंतरावर आपल्याला गडावर चढूयाच. चला बघूयात आता वरती काय. लेट्स गो गाईज. मॅप आहे हा सॅटेलाईट इमेज. त्याच्यावर बघू शकतो आपण एक साधारणपणे विंचूच्या आकाराचा गडाची शेप आहे. त्याच्यामुळे त्या पुढच्या कड्याचं नाव आहे तो विंचूकडा नाव दिले त्यांनी. आणि इथून आपला गड स्टार्ट होतं. इथं पूर्ण इन्फॉर्मेशन बोर्ड दिले की आपण या गडावरून काय काय बघू शकतो. या गडावरून आपण विसापूरचा किल्ला, भाजे केव्ज, तुंग आणि तिकोना फोर्ट असे 4-5 गड इथून या गडावरून सहज बघू शकतो. त्या सगळ्यांची माहिती इथं दिली आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती मला जी वाटली ती म्हणजे विंचूकडा. का आपण त्याला विंचूकडा म्हणतो, एक साधारणपणे विंचूच्या आकाराचा पूर्ण किल्ला आहे हा. आणि त्याचा जो डंख आहे तिथे तर त्या कड्याला नाव दिलं आहे विंचूकडा. तर बघूयात तो जवळून च्या महादरवाजातून आल्याला आपल्याला समोर ही एक वास्तू दिसती, जी कोणती आहे ती आपण पुढे गेल्यावर बघूच. माझ्या मागं जो आपल्याला दिसतोय तो गडाचा महादरवाजा आहे. खूप सुंदर नक्षीकाम केलं आहे त्याच्यावरती. अर्थातच महादरवाजा आहे, मेन एंट्रन्स आहे गडाचं. सो त्याचा एक जास्त महत्त्व देण्यासाठी त्याचं नक्षीकाम आपल्याला दिसतेच. दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमानजी दिसत आहेत आपल्याला, कदाचित रक्षक म्हणून गडाचे. जसं की माहिती आहे आपल्याला की गडावरती भरपूर मोठा खजाना होता. त्याच्या अर्थातच वरती गडाचं बघितलं तर मेंटेन खूप छान केलेलं आहे. हा महादरवाजा आहे. चला बघूयात अजून पुढे काय भेटते. सो गुगल मॅपच्या सहाय्याने आता आपण डायरेक्ट इथून महादरवाजापासून डायरेक्ट विंचूकड्याकडे चाललो आहे. कारण की संध्याकाळी वेळ कमी भेटतो आपल्याला, 5 वाजता जसं की किल्ला बंद होतो. सो महादरवाजावरून त्याच्या मॅपचा आधार घेत आपण सरळ इथून विंचूकड्याकडे चाललो आहे. चला बघूया तिकडे काय बघायला भेटतं. तो लोहगडच्या सगळ्यात मेन आणि महत्त्वाच्या पॉईंटवर आलो आहे आपण. विंचूकड्याचं नाव आहे. बोर्डवर लिहिल्याप्रमाणे इथे ते एंट्री निषेध आहे, बंदी आहे. पण तरी आपण जाणार का की ऑलरेडी भरपूर लोक गेले तिथे. आणि आज मंडे असल्यामुळे, वीक डेज असल्यामुळे गडावर गर्दी कमी आहे. म्हणून येताना वीक डेजलाच या, आरामात आणि सगळं भरपूर फिरायला भेटेल. विंचूकड्याकडे जाऊयात आपण, बघूयात काय बघायला भेटते. मस्त दिसतंय. लेट्स गो गाईज. तो माझ्या मागे बघू शकता तुम्ही, जो पूर्ण विंचूकडा दिसतोय त्याचा एकदम खतरनाक आणि भव्य त्याचं रूप बघू शकता. आणि इथून आपल्या सहज अगदी जवळ विसापूरचा गड दिसतोय. यार काय सुंदर, म्हणजे दोन्ही किल्ले एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की क्या बात आहे. आणि विसापूर हा तोच किल्ला आहे जिथे आपला पहिला व्लॉग शूट झाला माझ्या मित्रांमुळे, जे आत्ता माझ्यासोबत आहेत, मनीष यादव आणि माझी पूर्ण गँग. त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक्यू, ज्यांच्यामुळे मी आज व्लॉग स्टार्ट करतो. सो चला बघूयात पुढे विंचू पॉईंटवर काय भेटते आपल्याला बघायला. लेट्स गो गाईज. गडाच्या एकदम विंचूकड्याच्या एकदम पीक पॉईंटवरती पोहोचलो आपण. सही बात यार, एकदम मस्त व्ह्यू आहे. वारं तेवढं सुटलं की क्या बात यार. एका साईडने विसापूर दिसतो, या साईडला तुंग दिसतो आणि भर मोठी दरीच्या दरी आणि विंचूकडा. एकदम सुंदर पॉईंट यार. म्हणजे ट्रेक एकदम सक्सेसफुल झाला असं म्हणायला काही हरकत नाही. मागं पीक पॉईंट आहे आपला विंचूकड्याचा, तो दाखवत आपण तुम्हाला. बघत जवळ जाऊन. चला धन्यवाद. जय शिवराय. यस, मेन काड्याच्या खाली हा अजून एक सेफ्टीसाठी काडा बनवला वाटतं. सही इथून एक या पिक पॉईंटवर आता आहे आम्ही. आणि वाव, काय मस्त व्ह्यू दिसतो यार इथून. टर्न जाण्यासाठी एक छोटीशी वाट बनवली आहे आणि मनीष भाऊ आपल्या इथे बसलेत. क्या बात आहे. सो विंचूकड्याच्या पीक पॉईंटवरती पोहोचलोय आपण. इथून आता परतीचा प्रवास स्टार्ट होणार आहे. मनाला एक वेगळी शांती भेटते यार इथे. एकदम वारा एकदम जोरात सुटलाय आणि आज लोक नाही त्यामुळं
निसर्गाचा एकदम जवळचा अनुभव भेटतो आपल्याला. तसं तर गड खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे, पण तरी काही येड्या टुरिस्ट लोकांनी कचरा केला आहे. तो टुरिस्ट लोकांना सांगण्याची एवढीच इच्छा आहे की जेवढं चांगलं ठेवता येईल जेवढं न्या. भरून पाण्याची बॉटल जर वर आणू शकता तर रिकामी सोबत न्या खाली, कशाला उगाच इकडे तिकडे टाकताय. बाकीच्या गाड्यांशी कम्पेअर केलं तर ह्या गाड्याचं 25 रुपये तिकीट देऊन खरंच खूप स्वच्छ ठेवलं आहे. तेवढीच एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की गड स्वच्छ ठेवा, निसर्गाला स्वच्छ ठेवा, आपल्याला सारख्या लोकांसाठी, येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी गड किल्ले स्वच्छ ठेवा. बाकी म्हणसाल तर सुंदर गड आहे, एकदम मनाला शांती देतोय. वीकडेजमध्ये कधीही नक्की या. धन्यवाद. आता राहिलेले काही पॉईंट आपण जाताना बघूयात. काही महादेवाचं मंदिर आणि पाण्याच्या टाक्या वगैरे इथं बनवल्यात पेशवेकांनी, त्याही बघूयात जाताना. त्या बघूच पुढे. धन्यवाद. अशा प्रकारे विंचू कडाचा पूर्ण ट्रेक आम्ही केला आहे. खूप दम लागला, कारण की इथून पुढचा जो कडा आहे तो खूप डेंजर आहे. ट्रेकला अगदी दमच लागतो. तहान लागली. मेन गेटपाशी आलो आपण. आता इथे जाऊन जरा बसूयात, पाणी वगैरे पिऊयात, कारण की दम लय डेंजर लागलं आहे. मस्त ट्रेक होता, मजाच आली. चला जरा पाणी पिऊयात. सो जो माझ्या मागं तुम्ही तलाव बघताय त्याचं नाव दिलं आहे 16 कोनी तलाव. जसं पंचकोन असतो, षटकोन असतो, त्याचप्रमाणे 16 कोन असलेला हा तलाव आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव 16 कोनी तलाव दिलं आहे. जर तुम्ही वरून प्लॅन बघितलं तर 16th अँगल त्याचे दिसतात आपल्याला, म्हणून त्याचं नाव 16 कोनी तलाव दिलं आहे. इतिहासात माहितीनुसार नाना फडणवीस पेशव्यां काळात त्यांनी जेव्हा इथे राहायला आलेले काही क्षणांसाठी, सो त्याच वेळी त्यांनी काहीतरी पाण्याची भरपूर सोय घडवलेली. त्यातलेच हे काही पाण्याचे स्रोत आहेत, तिथले भरपूर तलाव. हा 16 कोनी एक तलाव आहे. तिकडे पुढे अजून एक तलाव आहे, जो आपण पुढे गेलो बघूयात. सो हा एक अजून एक त्यातला दुसरा तलाव. पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतंय, पण तळाला खूप गाळ आहे. ते गडावरती पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. पाणी बघितलं तुम्ही इथं एक छोटंसं कुंड आहे, पण एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि पाण्यात गप्पी मासे आणि गोल्डन फिश पण दिसतात, काही बहुतेक मॉली फिश आहेत. पण पाण्याचं जर क्वालिटी बघितली तर अर्थातच खूप क्लिअर दिसते, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आपण सहज पिऊ शकतो. जसं की आधी सांगितलं, नाना फडणवीस पेशव्यांच्या काळात त्यांनीच तिथे पाण्याच्या भरपूर अशी नोंद दिलेली आहे त्याच्यात. आणि मागे एक आपल्या तलाव दिसतोय, जो थोडासा याच्या कम्पेरेटिव्ह घाण आहे, पण त्याच्यात सुद्धा गप्पी मासे आणि गोल्डन फिश आहेत, ते दाखवूयात आपण तुम्हाला. आणि हा आहे तो छोटा तलाव ज्याच्यात मासे आहेत, पण पाण्याची क्वालिटी म्हणसाल तर त्याच्या कम्पेरेटिव्ह थोडीशी घाण आहे, पण पाण्याची सोय आहे गडावर. छान. सो आता जो आपण आपल्या मागं तलाव बघतोय तो त्र्यंबक तलाव आहे, ज्याच्यात खूप मासे आहेत. सगळ्यात जास्त कोणत्या तलावात मासे दिसले तर हा त्र्यंबक तलाव. पाणी त्याचं ॲव्हरेजली चांगलं आहे, पण गडावर असलेल्या अनेक तलावांपैकी हा एक तलाव आहे, जो आल्याला आपल्याला महादरवाजापाशी जवळ दिसतो, ज्याच्या शेजारी महादेव मंदिर आहे. सो आता आपण महादेवाचं मंदिर बघूया. सिक्युरिटी दादांनी इथे सांगितल्याप्रमाणे इथे काही घोड्याच्या पागा वगैरे बघण्यासारखं अजूनही आहे. मंदिराची अवस्था वगैरे बघसाल तर बऱ्याच जुन्या मूर्ती, जुन्या वास्तूंच्या एकदम खोळंबणा केला आहे, तोडल्या गेल्यात, बऱ्याचशा गोष्टी हरवल्या गेल्यात. एखाद्या प्रकारे हिंदूंचा इतिहास इथे थोडासा लपवला गेलेला आहे, तोडला गेलेला आहे. सिक्युरिटी काकांनी सांगितल्याप्रमाणे इथे काहीतरी घोड्यांच्या पागा वगैरे आहेत, त्या बघायला जाऊयात आपण. त्या बघून झालं की इथे एक छोटीशी काहीतरी कबर आहे, सो ती कबर एक बघूयात. चालेल, चला बघूयात ती जवळ जाऊन. हीच आहे ती घोड्याची पागा, आतमध्ये जाऊन बघूयात. या बरं जरा. या बरं.
कारांपासून मागं आलो आहे आपण आणि इथे लक्ष्मी कोठार नावाचं एक स्टोरेज रूम आहे. मे बी काय ट्रेजर वगैरे लपवण्यासाठी, खजिना वगैरे ते लपवण्यासाठी इथं वापरत असेल. बघितलं तर खूप अंधार आहे. सो लोहगडला आहे तर मी मस्ट सजेस्ट करेन की टॉर्च घेऊन या, एक चांगली बॅटरीची टॉर्च, कारण की मोबाईलची टॉर्च इथे काम करत नाही, खूप अंधार आहे. सो एक चांगली टॉर्च नक्की घेऊन या लक्ष्मी कोठार बघण्यासाठी. खूप मोठं स्टोरेज रूम आहे, एक पूर्ण केव आहे आतमध्ये यार, खूप सही मस्त या. सो हे आहे गडाचं सगळ्यात पहिलं मॉन्युमेंट जे आम्ही सगळ्यात शेवटी बघतोय. सो याचं नाव आहे राजा राणीची कबर. मे बी एखादी कबर असेल ही, आपली तर दिसत नाही नक्की, पण गडावरती सगळ्यात सुरक्षित वास्तू कोणती दिसते तर हीच दिसते, जी आलेल्या आपल्याला सगळ्यात समोर दिसते, पण जी हे आम्ही सगळ्यात शेवट बघतोय. सो अशा प्रकारे वरचा गड तर आपण नीटपणे पूर्णपणे नीट बघितला आहे. आता उतरायची वेळ चालू केली आहे, दुपारची वेळ झाली आहे, ऊन वाढलं आहे, भूकसुद्धा लागली आहे आम्हाला. सो आता महादरवाज्यानी परत आपण खाली उतरायला स्टार्ट करणार. इथेच जवळ महादरवाजा आहे. सो चला उतरायला. सो गड उतरायची वेळ चालू झालेली आहे. गडाबद्दल सांगायचं झालं तर खूप क्लीननेस होता, अक्षरशः धूळ मातीसुद्धा नव्हती. रोजच्या रोज गड झाडला जाते, जणू इतका क्लीननेस आहे, काय मस्त आहे. असं वाटतं कोणत्या तरी फिल्मचं शूटिंग स्टार आहे, शूटिंग सेंटर चालू आहे, इतका क्लीन आहे गडावर, क्या बात आहे. तर या ऐतिहासिक किल्ल्याचा आम्ही आता निरोप घेतोय. खूप सुंदर आठवणी झाल्या, खूप क्लीननेस म्हणता येईल या गडाला, क्या बात आहे. 1665 साली झालेल्या पुरंदरच्या दहामध्ये मुघलांना दिलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक लोहगड किल्ला सुद्धा होता. भाई तू कळालेल्या माहितीनुसार गडाला खूप मोठा आणि जुना इतिहास लाभलेला आहे. या अगदी यादव काळांपासून या गडाचा इतिहास दिसतो आपल्याला. यादव, निजाम, मुघल, अगदी नंतर शिव महाराजांनी या गडाचा कारभार सांभाळलाय. खूप जुना आणि मोठा इतिहास या गडाला लाभलाय. त्याच प्रकारे ते बघू शकतो आपण, इतका वैभवशाली इतिहास आहे आणि तो अजून मेंटेन ठेवलाय महाराष्ट्रातला भारत सरकारने. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पब्लिकचाही खूप खूप धन्यवाद. त्यांनी एवढ्या सुंदर गडाला स्वच्छ ठेवलाय आणि आलेल्यांना मस्त ट्रिप झाली यार गडाची. थँक्यू. सो गडावरून उतरताना एक चोरवाट दिसली आम्हाला. असं बघूच ते काय आतमध्ये काहीतरी मजेशीर दिसतंय. लुटून आपल्याला तेच आपल्या महाराजांनी आणलं होतं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरतला लुटले. आता आपण सगळं सांगू शकतो. आम्ही तेच सांगितलं पहिलं आपलं होतं. सो या काकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस मिळालेला खजिना नेताजी पालकरांनी लोहगडावरती आणलेला होता आणि आपण जे वरती लक्ष्मी कोठार बघितले त्याच कोठीमध्ये पहिल्या सुरत लुटीचा खजिना ठेवण्यात आला होता. सो अशा प्रकारे छान आपला ट्रेक झालेला आहे. ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर एक नवीन ट्रेकर्स जे असतात त्यांच्यासाठी एक उत्तम ट्रेक या इझिली आपण करू शकतो.
घेऊन या तुमच्या फ्रेंड सर्कलला, फॅमिलीला. इझी ट्रेक आहे, नक्कीच कम्प्लीट करू शकाल तुम्ही. नवीन ट्रेकरसाठी खूप चांगलं आहे. माकड आहेत, माकडांपासून खूप सावध राहा. तुमच्या हातात काहीही फूड आयटम्स असतील तर ते लगेच हातातून ओढून घेतात विदाऊट न घाबरता काहीही. सो तेवढी सांभाळा. पाण्याच्या बॉटल्स वगैरे सहज माकड हातातून घेतायत, सो काळजी घ्या. येस, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. मस्त.